नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आज आपल्याला 9th लेक्चर बघायचं आहे कोडिंग मेथड आणि एरर कंट्रोलचं. 8 लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं डिफरंट अप्रोचेस ऑफ एरर कंट्रोल. त्यामध्ये एरर करेक्शन टेक्निक्स बघितल्या होत्या आपण. त्या एरर करेक्शन टेक्निक होत्या लिनियर ब्लॉक कोड फर्स्ट अँड सेकंड, दॅट इज हेमिंग कोडवर्ड स्ट्रक्चर, आणि त्यावर काही आपण न्यूमेरिकलसुद्धा बघितले होते. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे फर्स्ट पॉईंट, लाईन कोडिंग. तर लाईन कोडिंग काय काम करतं? फर्स्ट, लाईन कोडिंग आपल्याला जो डिजिटल डेटा मिळत असतो इज कमिंग फ्रॉम दॅट इज अ कम्प्युटर ऑर अदर सोर्स. कुठलाही सोर्स असेल तो, ठीक आहे. त्यातून आपल्याला जो डिजिटल डेटा मिळतो तो आपण डायरेक्टली कम्युनिकेशन चॅनलला हा कनेक्ट करत नाही, नॉट कनेक्टेड डिरेक्टली, बिकॉज हा जो डेटा असतो हा इम्प्रॉपर फॉर्ममध्ये असतो. इम्प्रॉपर किंवा इनसुटेबल असं म्हणू शकतो आपण, इनसुटेबल फॉर्म. मग याला सुटेबल फॉर्ममध्ये आणण्यासाठी आपण वापरतो लाईन कोडिंग. समजते लाईन कोडिंगचं महत्त्व काय आहे, की त्याला सुटेबल फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी जो कोडिंग आपण वापरतो त्याला लाईन कोडिंग असं म्हणतात. मग ज्यावेळेस लाईन कोडिंगमधून आपण हा पास करू तर हा काय येईल, इट इज इन द फॉर्म ऑफ प्रॉपर, अँड दिस प्रॉपर डेटा देन used in communication channel. Alright, this is the basic parameter which is related in a digital communication. So आता लाईन कोडिंगमध्ये कुठल्या प्रकारचे फॉर्मॅट्स असतात, तर नंबर ऑफ फॉर्मॅट विच इज यूज्ड इन अ लाईन कोडिंग. आता ह्या लाईन कोडिंगमध्येच आपला पूर्ण चॅप्टर लास्टचा जो सेशन आहे तो कम्प्लीट चॅप्टर हा आपल्या यामध्येच संपून जाणार आहे, ठीक आहे. तर लाईन कोडिंग इज द लास्ट पॅरामीटर फॉर कोडिंग मेथड अँड एरर कंट्रोल. तर बघा, फर्स्ट पॅरामीटर आहे NRZ टू RZ, दॅट इज युनिपोलर फॉर्मॅट. आता NRZ काय असतं? NRZ म्हणजे नॉन रिटर्निंग झिरो, नॉन रिटर्निंग झिरो टू रिटर्निंग झिरो युनिपोलर फॉर्मॅट आहे हा फर्स्ट. दुसरा फॉर्मॅट आहे NRZ नॉन रिटर्निंग झिरो, दॅट इज अ पोलर फॉर्मॅट, ठीक आहे. आफ्टर दॅट थर्ड इज NRZ bipolar format, unipolar, polar, bipolar, and fourth one मँचेस्टर फॉर्मॅट. हा थोडासा डिफिकल्ट राहील. डिफिकल्ट म्हणजे एवढा डिफिकल्ट नाही, पण थोडासा फॉर्मॅट ड्रॉ करताना तुम्हाला स्क्वेअर व्ह्यूला थोडेसे प्रॉब्लेम क्रिएट करतो हा. दॅट इज अ मँचेस्टर फॉर्मॅट. अँड लास्ट फिफ्थ वन इज दॅट इज अ पोलर क्वार्टर्नरी NRZ फॉर्मॅट. क्वार्टर्नरी NRZ फॉर्मॅट, ठीक आहे. सो हे आपल्याला आता 5 फॉर्मॅट हे कशाचे आहे, लाईन कोडिंगचे. तर लाईन कोडिंगची साध्या स्वरूपात आपण जर डेफिनेशन बघितली तर हे वन टाईपचं काय, कन्व्हर्टरच झालं. म्हणजे प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग द बायनरी डेटा. बट बायनरी डेटा कसा पाहिजे आपल्याला, सिक्वेन्स ऑफ बीट, आणि हा सिक्वेन्स ऑफ बीट टू आपण कन्वर्ट करतो दॅट इज अ डिजिटल सिग्नल, अँड दिस कन्वर्जन इज कॉल्ड एज व्हॉट, लाईन कोडिंग, ठीक आहे. कन्वर्जिंग ऑफ बायनरी कोड सिक्वेन्स बीट डेटा इनटू द डिजिटल सिग्नल, इट इज कॉल्ड ॲज लाईन कोडिंग. मग आता याचं आपण जर एक्झाम्पल बघितलं तर एक्झाम्पल काय असणार, बायनरी सिक्वेन्स ऑफ डेटा काय असतो आपला, 0 0 1 0 1 काही घेऊ शकतो आपण. इथं मध्ये काय असणार, लाईन कोडिंग, आणि ह्या लाईन कोडिंगचं आउटपुट काय असणार, इन द फॉर्म ऑफ स्क्वेअर वेव्ह. हे तर आपले झिरोच झाले पहिले दोन, नंतर 1, त्यानंतर 0, आणि नंतर पुन्हा 1. ओके. सो दिस इज व्हॉट अवर डिजिटल सिग्नल, and this is sequence
of bit. Getting? So input and this is what? Output. राईट. सो अशा प्रकारे लाईन कोडिंग हे आपण यामधला फर्स्ट पॉईंट बघतोय. आता ह्या लाईन कोडिंगचा उपयोग आपल्याला याच्या जे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्यामध्ये आपण बघू आणि देन याचे टाईप्स बघू. ठीक आहे. आणि देन एक एक टाईप आपल्याला आता एक्सप्लेन करायचा. ठीक आहे. यामध्ये फक्त तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ लाईन कोडिंग हेच थोडंसं एक डिफिकल्ट प्रोसेस वाटेल. बाकी पूर्ण पॉईंट्स हे डायग्रामवर बेसिसवर डिपेंड आहे. ठीक आहे. सो याला नोट करून घ्या. बघा लाईन कोडिंगमध्ये आपण बघितलं की लाईन कोडिंग का नेसेसरी आहे. त्यानंतर त्याचे फॉर्मॅट किती आहे, 5 फॉर्मॅट, नंतर डेफिनेशन आणि देन त्याचं एक्झाम्पल. ठीक आहे. याला नोट करून घ्या. देन नेक्स्ट पॉईंट दॅट इज इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईन कोडिंग. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज सिग्नल डेटा किंवा सिग्नल लेवल and data level is the first characteristics. Second characteristics is pulse rate or bit rate. Third characteristics is a DC computer. And fourth one is self synchronization. Okay, these are most important characteristics for line coding. आता आपल्याला बघायचं याच्या जे लाईन कोडिंग आहे याचं आता क्लासिफिकेशन काय. तर क्लासिफिकेशन ऑफ लाईन कोडिंग इज सो हे क्लासिफाय होतं बघा लाईन कोडिंग मेन 5 जे प्रकार आहे ते. फर्स्ट आहे युनिपोलार, त्यानंतर पोलार, थर्ड इज बायपोलार, फोर्थ इज मल्टीलेवल and fifth is multi transition. तुम्हाला एवढी टाईप बघायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त पहिले 3 महत्त्वाचे आहे, युनिपोलार, पोलर आणि बायपोलर. ठीक आहे. सो युनिपोलारमध्ये येतं रिटर्न टू झिरो, नॉन रिटर्न टू झिरो, आर झेड अँड एन आर झेड. पोलरमध्ये आणखी 4 प्रकार पडतात. रिटर्निंग झिरो, नॉन रिटर्निंग झिरो, बट पोलार म्हणू ना तू म्हणशान हे आणि हे सारखे नाही, हे युनिपोलारचे झाले, हे पोलारचे झाले. नंतर यामध्ये येतो मॅनचेस्टर. ठीक आहे. मॅनचेस्टर. देन फोर्थ वन इज डिफरन्शियल मॅनचेस्टर. हे सगळे आपल्याला बघायचे वन बाय वन. आणि बायपोलर येतं दॅट इज AMI. ठीक आहे. So basically the classification of a line coding is categorized into 3 type only, that is unipolar, polar and bipolar only. सो हे 3च आपल्याला बघायचे. हे सगळे काय आपले कोड्स आहे, युनिपोलर कोड, पोलर कोड, बायपोलर कोड. ठीक आहे. सो आता आपण वन बाय वन याला बघूया की कशा प्रकारे याचा आता आपल्याला उपयोग करायचा आहे पुढं. ठीक आहे. सो याला नोट करून घ्या. बघा फर्स्ट आपण बघूया आता क्लासिफिकेशन मधलं, दॅट इज युनिपोलर. युनिपोलर नावातच आहे बघा, सिंगल. काय याच्यामध्ये ओनली वन व्होल्टेज लेवल, इट कन्सिस्ट ऑफ ओनली वन व्होल्टेज लेवल अदर दॅन झिरो. झिरो व्यतिरिक्त अदर दॅन झिरो. फर्स्ट पॉइंट ऑफ युनिपोलर कोड. नंतर यामध्ये एन्कोडेड सिग्नल जे असतात, एन्कोडेड सिग्नल इज पॉझिटिव्ह AV और झिरो, ही दोन स्वरूपात असू शकतील.
तिसरं, इट इज अ सिम्पल कोड. हा फार छोटा कोड आहे आणि हा सध्या नाव अडेज इट इज नॉट इन युज्ड. इट नॉट इन यूज. ठीक आहे, याच्यामध्ये काय ओनली 1 व्होल्टेज. आता दुसरं जर बघितलं तुम्ही, दॅट इज अ पोलार कोड. तर पोलार कोडमध्ये काय असणार, यालाच रिव्हर्स करायचं, काय 2 व्होल्टेज लेवल असणार. तर त्या व्होल्टेज लेवल कोणत्या असतात, दॅट इज +a/2 अँड -a/2 इन द फॉर्म ऑफ व्होल्टेज. ठीक आहे, अँड दिस विल ब्रिंग अ DC लेवल. हे DC लेवलवरच फॉर सम कोडसाठी काम करता. ठीक आहे, अँड इट इज अ डिझायर कॅरेक्टरिस्टिक्स ॲक्च्युली ऑफ पोलर कोड. थर्ड येतो बघा बायपोलर कोड. तर बायपोलर कोड हे 3 लेवल दाखवतात. जसे हे 2 लेवल होतं, आता हे किती आहे, 3 लेवल ऑफ व्होल्टेज. तर 3 लेवल ऑफ व्होल्टेज काय, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0. तर यामध्ये हा जो 0 लेवल असतो, राईट, ही ऑलवेज यूज फॉर रिप्रेझेंटिंग द 0 डेटा stream at the input. 0 which shows representing what, 0 in a data stream किंवा data stream at the input. तर पॉझिटिव्ह पण असतो, निगेटिव्ह पण असतो आणि 0 पण असतो, त्याला बायपोलर असं म्हणतो. ठीक आहे, सो दीज आर द टाइप्स ऑफ और क्लासिफिकेशन ऑफ लाईन कोडिंग. आता बघा, आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ लाईन कोड. आता हे एक जो पॅरामीटर मी जो तुम्हाला म्हटलं, हाच तुम्हाला थोडासा हेक्टिक वाटेल, याच्या प्रॉपर्टीज थोड्याशा मोठ्या. प्रॉपर्टीज ऑफ लाईन कोडिंग मी ओरली सांगतो. त्या प्रॉपर्टीज ऑफ लाईन कोडिंग, आता बघा, जसं ऑल आपले केबल्स असतात, केबल कुठले असू शकतील, ते तुमचे डेटा ट्रान्समिशनसाठी असेल किंवा वॉट एव्हर, राईट, केबल असेल किंवा कुठल्या कम्युनिकेशन सिस्टम आपण म्हणू. ह्या कम्युनिकेशन सिस्टममध्ये ही सिस्टम कुठल्याच प्रकारचा DC सिग्नल अलाउ करत नाही. इज नॉट टू बी अलाउ. ठीक आहे, DC सिग्नल अलाउ करत नसतं कुठलेही केबल किंवा कम्युनिकेशन सिस्टम. सो दॅट लाईन सिग्नल मस्ट हॅव अ 0 DC व्हॅल्यू ऑफ NRZ. म्हणून आपण म्हटलं तर जे लाईन सिग्नल असतात हे काय करतं, आपल्याला 0 DC व्हॅल्यू ऑफ NRZ, नॉन रिटर्निंग 0, बायपोलर फॉर्मॅटमध्ये सॅटिस्फाय देअर रिक्वायरमेंट. हे कॅपेबल नाही आहे एक तर DC सिग्नलसाठी, बट लाईन सिग्नल हे 0 DC व्हॅल्यू प्रोव्हाइड करतं, म्हणजे व्यवस्थित त्यांची रिक्वायरमेंट आपली फुलफिल करताय, कोणाची, कम्युनिकेशन सिस्टमची आणि केबलची. म्हणून फॉर दिस रिझन द एलिमेंट सिक्वेन्स हॅव्हिंग अ पोलॅरिटी शुड नॉट बी ट्रान्समिटेड. सो पोलॅरिटी is not to be transmitted. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट फर्स्ट प्रॉपर्टी. ठीक आहे, समजतंय, केबल किंवा कम्युनिकेशन सिस्टममध्ये आपण कुठल्याच प्रकारचे DC सिग्नल पाठवू शकत नाही. बट लाईन सिग्नल जर आपण घेतलं तर लाईन सिग्नलमध्ये तुमची DC सिग्नलची व्हॅल्यू 0 असते, म्हणजे ही रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करते. तर रिक्वायरमेंट सॅटिस्फाय केली म्हणून हा कुठल्याच प्रकारची पोलॅरिटी ट्रान्समिट करत नाही. ही एक चांगली प्रॉपर्टी. दुसरं, ॲड अ सम रिडंडन्सी. रिडंडन्सी म्हणजे समजतं ना, दॅट इज पायरिटी बिट म्हणतो आपण. ॲड सम रिडंडन्सी, द डेटा इफिशियन्सी शुड बी हाय. आपण जर ॲड केले रिडंडन्सी सिग्नल किंवा बिट, देन आवर इफिशियन्सी इम्प्रूव्ह और इफिशियन्सी गेट हाय. ठीक आहे, दिस इज सेकंड प्रॉपर्टी. व्हॉट अबाउट थर्ड? थर्ड इज इन्शुअर द सिंक्रोनायझेशन ॲट द रिसिव्हर. द लाईन सिग्नल शुड बी अंडरगोज अ सफिशियंट नंबर ऑफ 0. बघा, आता रिसिव्हरला यांच्या म्हणण्यानुसार सिंक्रोनायझेशन झालं पाहिजे.
बरोबर. सो दॅट सिंक्रोनायझेशन होण्यासाठी आपण लाईन सिग्नल हे एक महत्त्वाचं पॅरामीटर की रिसिव्हरला सिंक्रोनायझेशन झालं पाहिजे, हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. म्हणून लाईन सिग्नल काय करता की तुमचे should undergo the sufficient non-zero value and which is carrying that means a transmitted signal should be always in undergo in a transition. म्हणजे रिसिव्हरला सिंक्रोनायझेशन झालं पाहिजे सो दॅट लाईन सिग्नल काय करते तुमचे सफिशियंट नंबर ऑफ झिरो हे कॅरी करते पुढं, राईट. कशासाठी? कारण सिग्नल हे ट्रान्समिट करण्यासाठी. सो लाईन सिग्नल कॅरी नॉन झिरो or simply number of zero for a transmission. ठीक है. And last property is क्रॉस टॉल्क. क्रॉस टॉल्क म्हणजे समजतं की सिग्नल एकमेकांना काय करता सिम्पली आपलं जे क्रॉस कनेक्शन होतं तो प्रकार. तो क्रॉस कॉल्ड बिटवीन द चॅनल शुड बी मिनिमाइज. सो ही एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. मिनिमाइज. आता मग ही मिनिमाइज कशी करणार? सो अमाऊंट ऑफ एनर्जी ऑफ सिग्नल ॲट लो फ्रिक्वेन्सी शुड बी स्मॉल. सो तुमची जी अमाऊंट ऑफ हे असेल एनर्जी, तर ही कशी पाठवायची आपण? लो फ्रिक्वेन्सीने पाठवायची. ठीक आहे. सो थोड्याशा प्रॉपर्टीज तुम्हाला ह्या डोक्याला थोड्याशा एक जड वाटतील. ठीक आहे. पण बाकीचा ओव्हरऑल पार्ट हा सोपा दिलेला आहे. ठीक आहे. सो याला नोट करून घ्या. यानंतर आपल्याला बघायचं आहे वन बाय वन. दॅट इज जे कोड आपण बघितले युनिपोलार पोलार, त्याच्या आपल्याला आता काय बघायच्या विथ डायग्राम आपल्याला ते एक्सप्लेन करायचं. ठीक आहे. ओके. तर बघा फर्स्ट यामध्ये आपल्याला बघायचं आता युनिपोलर लाईन कोड. आता युनिपोलर लाईन कोडमध्ये दोन प्रकार होते, एक रिटर्निंग झिरो फॉर्मॅट आणि एक नॉन रिटर्निंग झिरो फॉर्मॅट. ओके. सो बघूया युनिपोलर रिटर्निंग झिरो फॉर्मॅट. आता युनिफॉर्म रिटर्निंग झिरो फॉर्मॅटमध्ये हा आपल्याला इनपुट कोड दिलेला आहे. ठीक आहे. आणि ह्या इनपुट कोडचं यांनी जर युनिपोलरमध्ये कन्व्हर्जन केलं तर हे आपल्याला अशा स्वरूपात मिळतं. तर बघा इथं तुम्हाला दिसत असेल की 1 0 1 1 0 1 1 0 0 1 0 1 हे इनपुट सिग्नल डेटा सिग्नल आहे आपले. ज्यावेळेस आपण त्याला सिम्पली युनिपोलर नॉन रिटर्निंग झिरो फॉर्ममध्ये ज्यावेळेस टाकू तर बघा ह्या वनचा फक्त तुम्ही वन डेटा बिटचा अर्धाच पोर्शन आपण काय करतोय ऑन करतोय आणि हा पोर्शन हा पुन्हा डाऊनला जातोय आणि झिरोमध्ये तर तो ऑफच असणार. पुन्हा वन ज्यावेळेस रिलीज होतोय तर त्यावेळेस वनचा फक्त हाफच पोर्शन घेतोय पुन्हा डाऊन आणि देन वनचा पुन्हा झिरो पोर्शन म्हणजेच पुन्हा खाली जातोय. म्हणजे यामध्ये एक समजून घेताय समजतंय का की रिटर्निंग झिरो फॉर्मॅट शोज व्हॉट, ज्यावेळेस वन हा डेटा असेल त्यावेळेस तो वन ऑन असतो तुमचा, दॅट इज पल्स इज ऑन, राईट. और वी से दॅट अँप्लिट्यूड इज ऑन, राईट. बट सेम टाइम त्यावेळेस तुमचा वन मधला फक्त हाफच पोर्शन काय होतोय ऑन होतोय म्हणजेच तो असतो TB/2. ठीक आहे. टोटल जो TB टाइम डिस्ट्रीब्युशन जो दिलेला आहे युनिपोलार नॉन रिटर्निंग झिरोचा तर त्यातला फक्त हाफच पोर्शन काय होतोय हा क्लिप होते. तर बघा याला मी रिप्रेझेंट करून दाखवतो तुम्हाला. बघा फर्स्ट होता आपला आता युनिपोलार रिटर्निंग झिरो फॉर्मॅट. बघा आता आपला डेटा काय इनपुट 1 0 1 1 0 1 0 0 1 1 0 1. ठीक आहे. आता हा झाला आपला डेटा आणि त्याला आता आपल्याला बनवायचं युनिपोलर रिटर्निंग झिरो फॉर्ममध्ये. आता जसं तुम्हाला सांगितलं बघा ह्या वनचा फक्त हाफ पोर्शनच क्लिप होतो.
राईट. झिरोला तर झिरोच असणार. पुन्हा वन ज्यावेळेस येईल तर याचा हाफच पोर्शन घेणार. देन याचा हा हाफच पोर्शन. समजतंय ना? त्यानंतर हा वन आला तर इथं हाफच पोर्शन क्लिप होईल. देन हा तर झिरोच आहे. इथं वन हाफ पोर्शन, इथं काहीच नाही, इथं झिरो आहे आणि देन इथं वन. म्हणजे हे जे टोटल तुमचं हे होतं ड्युरेशन वनचं, वन बीटचं, तर हा काय टी बी. म्हणजे ज्यावेळेस हे काय झालं तुमचे युनिपोलार आर झेड फॉर्मॅट, तर ज्यावेळेस तुमचं कोड जर आपण बघितला, जर झिरो जर रिप्रेझेंट करत असेल, सो पल्स कोड काय असणार तुमचं, इज ऑफ. ज्यावेळेस वन असतो त्यावेळेस पल्स इज ऑन, बट ड्युरेशन इज टी बाय टू किंवा टी बी बाय टू. हे जे टी बी याचा अर्धच मिळते. ठीक आहे. तर हा युनिपोलर रिटर्निंग झिरो फॉर्मॅट झाला. ठीक आहे. देन सेकंड जो आहे आपला युनिपोलर नॉन रिटर्निंग झिरो, नॉन रिटर्निंग टू झिरो फॉर्मॅट. यामध्ये काही वेगळं आहे का? यस, पुन्हा तुमचे इनपुट सिग्नल तेच, त्याला आपण म्हणतो 10 11 01 00 101. हे इनपुट झाले. मग आता याच्यामध्ये आउटपुट काय येणार, युनिफॉर्म नॉन. तर पूर्ण तुमचा जो टी बी आहे हा पूर्ण याच्यामध्ये काय होतो, ऑन होतो. फरक कळाला दोघांमधला? याच्यामध्ये काय आहे तुमचं टी बी बाय टू आहे, याच्यामध्ये काय पूर्ण टी बी काय होतो, ऑन होतो. ठीक आहे. आफ्टर दॅट हे आपलं रेग्युलर जे डिजिटल इनपुट आउटपुट आपण जे म्हणतो, तो वन असेल तर कम्प्लिटली ऑन अँड झिरो असेल तर झिरो. तर हा प्रकार हा युनिपोलर नॉन रिटर्निंग झिरोमध्ये येतो. ठीक आहे. हा आपला डेटा समजते. तर हे दोन एकदा कळाले तुम्हाला तर पुढचे समजण्यासाठी फार सोपं आहे. आणि ह्या युनिपोलर नॉन रिटर्निंग झिरो फॉर्मॅटवरच काय दिलेलं आहे तुम्हाला, क्वेश्चन्स दिलेले. ठीक आहे. सो ते क्वेश्चन पण सेम पद्धतीने सॉल्व्ह करायचे, काहीच फरक नाही आहे त्यामध्ये. ठीक आहे. तर हे युनिपोलरचे आपण दोन्ही बघतो, एक रिटर्निंग झिरो आणि एक नॉन रिटर्निंग झिरो. राईट, समजतंय? देन यानंतर आपल्याला आता बघायचं दॅट इज पोलर लाईन कोड. बघा आता पोलर लाईन कोडमध्ये बघा, यामध्ये आपल्याला दोन्ही कंडिशन येत आहे. पोलर रिटर्निंग झिरो फॉर्मॅटमध्ये व आपण हा डेटा घेतला आणि यामध्ये बघा हाफ पोर्शन आपण वनचा क्लिप करतो, त्याचप्रमाणे आपल्याला झिरोचा पोर्शन सुद्धा काय करायचं आहे, याच्यामध्ये क्लिप्स डाऊन करायचं आहे. म्हणजे हा मायनस ए बाय टू, कारण ॲम्प्लिट्यूड ही पॉझिटिव्ह आणि देन निगेटिव्ह. तर डाऊन साईडला झिरोला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअर वेव्ह ड्रॉ करायची, बट ती कशी पाहिजे, हाफ पाहिजे. त्याचप्रमाणे वनला पुन्हा हाफ पोर्शनमध्ये क्लिप अप्स, अगेन क्लिप्स अप, देन क्लिप्स डाऊन. राईट. तर हे अल्टरनेट क्लिप्स अप अँड डाऊन चालू आहे. आणि पोलर नॉन रिटर्निंग झिरो फॉर्मॅट हा आपला रेग्युलर फॉर्मॅट आहे. ठीक आहे. तर पोलर रिटर्निंग झिरो फॉर्मॅटच थोडासा पहिले याच्यामध्ये युनिपोलरमध्ये तर झिरोला काहीच दाखवत नव्हतं, बरोबर. पण पोलरमध्ये रिटर्निंग झिरो फॉर्मॅटमध्ये काहीतरी दाखवतो डाऊन साईडला. आणि युनिपोलर नॉन रिटर्निंग झिरो फॉर्मॅट जे ॲक्च्युअल होतं तेच होतं. तर यामध्ये सुद्धा जे ॲक्च्युअल आहे तेच आहे. ठीक आहे. देन यानंतर आपल्याला बघायचं आहे स्प्लिट फेज मॅनचेस्टर फॉर्मॅट, जो की मी तुम्हाला सांगितलं थोडासा काय एक समजण्यासाठी थोडासा क्रिटिकल आहे. त्याला तो एक दोन वेळेस तुम्हाला ड्रॉ करून बघावं लागणार, त्यानंतरच ते तुम्हाला समजणार. ठीक आहे. सो याला नोट करून घ्या. बघा आता हा स्प्लिट फेज मॅनचेस्टर फॉर्मॅट, यामध्ये बघा इनपुट दिले 1 0 1 1 0 1 0 1 0 1 जो इनपुट घेते तोच. बघा वनचा फक्त हाफ पोर्शन यांनी काय करा, क्लिप्स अप केला, त्यानंतर डाऊन गेला, डाऊन गेल्यानंतर इथं थांबला नाही. ठीक आहे. तर हा डाऊन आणखी आपल्या मेन पोझिशन पासून खाली गेला, त्यानंतर
अप ज्यावेळेस झाला तर झिरोचा हाफ पोर्शन सुद्धा घेतला यांनी आणि वनचा हाफ पोर्शन घेतला आणि देन वनच्या हाफ पोर्शन पासून देन डाऊन पुन्हा वन आला म्हणून हाफ पोर्शन वनचा घेतला, त्यानंतर पुन्हा डाऊन. बट पुढं झिरो येतोय तर झिरोचा पण हाफ पोर्शन आपण क्लिप्स अप करतोय, लक्षात घ्या. झिरोचा काही क्लिप्स डाऊन होतोय आणि क्लिप्स अप होतोय, तर हे यामध्ये फार थोडं समजण्यासाठी एक कठीण जातं, कारण आपल्याला अशा प्रकारचे फॉर्मॅट बघण्याची सवय नाही. त्यामुळे हे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. यामध्ये बघा वनचा अर्धा पोर्शन घेतला, वनचा अर्धा पोर्शन झिरो घेतला. त्यानंतर झिरोचा हाफ पोर्शन झिरो म्हणजे डाऊन मेन पोझिशनच्या खाली, नंतर मेन पोझिशनच्या अप. हे सेम पद्धतीने पुढे कंटिन्यू. तर याला मँचेस्टर फॉर्मॅट असं म्हणतात. आता डिफरन्शियल मँचेस्टर फॉर्मॅट बघा, हे दोन्ही थोडेसे एक कन्फ्युजिंग आहे. हा आपला कोडवर्ड ॲज इट इज इनपुट आउटपुट पहा. हाफ पोर्शन क्लिप्स अप, हाफ पोर्शन क्लिप्स डाऊन, हे रेग्युलर आहे. बट झिरोचा पण क्लिप्स अप करता येते, जे की यामध्ये सुद्धा त्यांनी केलेलं आहे. बट बघा, ह्या झिरोचा या डायग्राम मध्ये आणि ह्या डायग्राम मध्ये बघा, वरच्या डायग्राम मध्ये आणि खालच्या डायग्राम मध्ये बघा काय फरक आहे. स्प्लिट फेज मॅनचेस्टर मध्ये आपण झिरोचा पुढचा भाग घेत होतो, हाफ पोर्शनचा पुढचा. ठीक आहे, याला बघा मी वेगळ्या स्वरूपात एक ड्रॉ करून बघू आपण. बघा, स्प्लिट फेज मँचेस्टर यामध्ये काय होतं, आपल्याला एक जर डेटा दिलेला असेल 1011 0 0 1 तर ह्या डेटाचं बघा कन्वर्जन कसं आहे. तर वन असेल तर हाफ पोर्शन घेता येते, ठीक आहे, पण हाफ पोर्शन याचा खाली सुद्धा जातोय. बट इथं काय करतोय आपण, ह्या झिरोचा पुढचा हाफ पोर्शन घेतोय, इथून ऑन करतोय याला. ठीक आहे, त्यानंतर पुढं कुठला, पुन्हा वनचा. बघा, समजतंय. हाफ पोर्शन हा पहा, याचा क्लिप्स डाऊनच होता आणि नंतर अप केला, देन झिरो. आणि यामध्ये बघा, याचा जो फर्स्ट हाफ आहे झिरोचा आणि ह्या झिरोचा, बघा ह्या दोन्ही वेव्ह फॉर्म एकदा तुम्ही जर चेक केल्या तर ताबडतोब यामध्ये डिफरन्स समजून येतो. तर डिफरन्शियल मँचेस्टरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की त्याच्या झिरोचा जो स्टार्टिंग पोर्शन आहे 50% पोर्शन डेटा बीटचा, तो क्लिप्स अप करा. आणि स्प्लिट फेज मँचेस्टरमध्ये झिरो झिरो बीटचा हाफ म्हणजे सेकंड पोर्शन, तर तो क्लिप्स अप करा. ठीक आहे, एवढाच यामध्ये फरक तुम्हाला समजून येईल. ओके, देन यानंतर बघा यावर काही प्रॉब्लेम्स दिले आणि पुढं बघा, बायपोलर म्हणजेच बायपोलर लाईन कोड्स आहे, जो की लास्ट प्रकार आहे. ह्या बायपोलर लाईन कोडमध्ये काय करतोय आपण बघा, पुन्हा इनपुट घेतोय 10, दिसतंय तुम्हाला 10110101, ठीक आहे. बघा पूर्ण वन जो आहे हा नॉन रिटर्निंग झिरो फॉर्मॅट, एकच फॉर्मॅट आहे त्यामध्ये, बरोबर. तर यामध्ये तुमचं काय ते टोटल पूर्ण क्लिप्स अप होतोय आणि झिरो डाऊन होतोय. वन हा डाऊनला जातोय, त्यानंतर नेक्स्ट वन हा अप येतोय, पुन्हा झिरो झिरोच ठेवतोय, वन डाऊन. म्हणजे अल्टरनेट एक अप साईड आणि एक डाऊन साईड, म्हणजे त्याला AMI आपण असं म्हणतो. दॅट इज अल्टरनेटिव्ह मार्क इनवर्जन. असा एक तो AMI जो आपण फॉर्मॅट घेतला होता, तर त्याचा लॉंग फॉर्म काय होतो, अल्टरनेट मार्क इन्व्हर्जन. म्हणजे एक वन असेल तर पहिले तो पॉझिटिव्ह घ्या, दुसरा वन असेल तर तो निगेटिव्ह साईडला घ्या, पुन्हा वन आला तर पॉझिटिव्ह साईड अँड देन निगेटिव्ह साईड, आणि झिरो असेल तर झिरोच ठेवा. ठीक आहे, देन याच्यावर बघा पुढं पोलर क्वांटायझर NRZ नॉन रिटर्निंग झिरो फॉर्मॅटचं पण तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. बघा मॅसेज कॉम्बिनेशन त्यांनी दिलेलं आहे 00, म्हणजे आपण जे घेतो ना ट्रूथ टेबल 0011 0101, तर x(t) इज इक्वल्स टू काय येते तुम्हाला, -3a/2 -a/2 +a/2 3a/2. आता हे टेबल आपल्याला यामध्ये पुट करायचं आहे, तर हा आपला कोडवर्ड बघा 1011010010. ठीक आहे, तर यामध्ये आपण ते प्लॉट करतोय.
ठीक आहे. सो याचा फक्त दाखवण्याचा पोर्शन हा काय वेगळा आहे. बाकी जर तुम्ही बघितलं तर प्रॉब्लेम्स दिले, कंपॅरिझन दिले, पोलार नॉन रिटर्निंग झिरो, पोलार नॉन रिटर्निंग झिरो, AMI, नंतर मँचेस्टर अँड पोलार दॅट इज क्वाटर्नरी NRZ. ठीक आहे. सो यावर तुम्हाला इथं प्रॉब्लेम्स दिलेले काही, आणि देन हे प्रॉब्लेम सेम पद्धतीने सॉल्व करायचे. आणि अशा प्रकारे आपला हा जो चॅप्टर आहे, ठीक आहे, तो इथं फिनिश होतो. चॅप्टर थोडासा मोठाच आहे, ठीक आहे, बट शेवटीला यांनी एंड चांगला केला की लाईन कोडिंग हा टोटल जो मोठा पॉईंट आहे हा पूर्णपणे क्लिअर होतो, विच इज रिलेटेड टू ओनली व्हॉट, दॅट इज वेव फॉर्म, राईट. सो वी विल स्टॉप हिअर. थँक यू.